नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदान कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि तुमच्याजवळ तुमच्या गावाची यादी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाउनलोड करणार आहोत। मतदान यादी डाउनलोड फक्त आपण 2च मिनिटांमध्ये करणार आहोत, जास्त टाईम यासाठी लागणार नाही। यादीमध्ये तुम्ही तुमच्या गावामध्ये किती लोकांची या ठिकाणी ही यादी आहे ते या ठिकाणी पाहता येणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया, बघूया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे, जसे की आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो, तर महाराष्ट्र निवडून घेऊया। त्याच्यानंतर बघितलं तर आपल्याला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, ज्या जिल्ह्यातून तुम्ही राहतात त्या जिल्हा निवडा। जसे की या ठिकाणी मी एक्झाम्पलसाठी हिंगोली जिल्हा घेतलेला आहे। आता यानंतर तुमचं जे आहेत असेंब्ली या ठिकाणी निवडायचं आहे, जसे की तुमचं मतदारसंघ जे आहे तो निवडायचा आहे, कोणताही असो मतदारसंघ। आता तुम्हाला यादी मराठीमध्ये पाहिजे इंग्लिशमध्ये पाहिजे ते बघा। मराठीमध्ये पाहिजे असेल तर 2 नंबरचा ऑप्शन MAR यावर क्लिक करा। आता या ठिकाणी तुम्हाला खाली यादी दाखवणार आहे, प्रत्येक या ठिकाणी जे तुमचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये एकूण किती यादी आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी तुम्ही जिल्ह्यानुसार या ठिकाणी गावानुसार तुम्ही यादी डाउनलोड करू शकता। यादी डाउनलोड करण्याच्या अगोदर हा जो कॅप्चा कोड आहे या ठिकाणी टाकायचा आहे, जशास तसा हा कॅप्चा कोड भरायचा आहे तुम्हाला, जसे की M75JGH। ओके, तर या ठिकाणी हे भरल्यानंतर तुम्हाला फक्त जसे की ही यादी आहे या यादीवर फक्त क्लिक करायचं आहे। या ठिकाणी फायनल जे यादी आहे त्यावर फक्त क्लिक करा। आता यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही यादी डाउनलोड होईल आणि त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव पाहता येणार आहे। आता यादी डाउनलोड झाल्यानंतर यादीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो, यादी डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मतदान यादी 2024 S13 महाराष्ट्र या ठिकाणी दाखवेल। त्यानंतर या ठिकाणी तुमचा प्रभाग क्रमांक दाखवेल, मतदारसंघ कोणता आहे, त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघ कोणता आहे तो या ठिकाणी दाखवेल। आता या ठिकाणी परीक्षणाची जे वर्ष आहेत 2024मध्ये या ठिकाणी जे आहेत यादीला अपडेट करण्यात आलेले, 1/1/2024ला ही यादी अपडेट करण्यात आलेली आणि 23/1/2024ला या ठिकाणी ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता तुमचं गावाचं नाव असेल, मतदारसंघांचं नाव असेल आणि या ठिकाणी तुमच्या गावामध्ये किती या ठिकाणी लोक मतदानासाठी या ठिकाणी पात्र आहेत त्याची यादी दाखवेल। जसं की या गावामध्ये 744 लोक जे आहेत मतदान करू शकतात। तर या ठिकाणी लाईव्ह लोकेशन सुद्धा त्यांनी दाखवलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव बघू शकता। आता ही संपूर्ण यादी आहे, यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि कोणत्या या यादीमधील किती नंबरला तुमचं नाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला मतदान करता येणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यादी तुम्ही डाउनलोड करायची शिकलात का, कमेंटमध्ये नक्की सांगायचा विसरू नका। धन्यवाद।